स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यावेळी पहिल्या चेंडूवरती स्वार केला गेलाय. चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि हा मात्र येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. क्षमस्व 6 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रारंभ आणि शुभारंभ मात्र करून दिला गेलाय. 6 धावांनी धावफलक इथे सजवला गेलाय. तो नक्कीच स्क्वेअर लेक्चर व्हिजन मध्ये चांगली बॅटिंग यावेळी हाताळतोय. चेतन सर, पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. एक षटकाराने वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलत होते ते 6 धावेच्या मदतीने. आपको अंतिम पड़ाव में जाने का यही एक चांस है, इसके लिए आपको वैसा ही खेल दिखाना होगा नेचुरल। और फिर से देखो क्या कट की है, इसका पॉइंट की दिशा में गेंद जाती है, 2 रन चुराने का प्रयास करेंगे, नहीं, यहाँ पे अपना विकेट सेफ रखना काफी पड़ रहे, कोई गलती नहीं की, क्योंकि इसके पहले जो गलती की थी वो दोहराना नहीं चाहते थे, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट मैच चल रही है। खरोखर खूप महत्वाची मॅच आहे. ज्याप्रमाणे चुकी मात्र केली होती पण तशी चुकी मात्र पुन्हा मात्र करणार नाही हे अगदी मनावरती ठाम मात्र केले गेले. धावा मात्र 2 होत्या परंतु एकच धावावर नक्कीच संतुष्ट झाला गेले. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 7 धावा. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, पंच आपण ताकीद द्यायची आहे. और इसके पहले के मैच में उन्होंने भी एक्सेप्ट किया कि जो ओवर थ्रो गए इसकी वजह से मैच में पूरा मैच बदल गया, ये बात भी सच बात है। खुद उसरनी के जो थे वैभव उन्होंने बताया होता है ऐसा, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। तो यहाँ पे चंद्रकांत क्या रणनीति अपनाएगा, आक्रमण या फिर कुछ और? बघूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू, येस इट इज अ वाईड. यावेळी पंच मात्र दर्शवताना पाहायला मात्र मिळतील. खूपच देखणी अशी गोलंदाजी. चला प्लीज आपण सजेशन द्यायचं नाहीये, विनंती असेल. 6वा विकेट गेलाय. तंबूच्या अस्त्राला परतला गेलाय. तो नक्कीच आपण पाहू शकाल. न्यूझीलंड संघाची आपण पाहू शकाल भारत संघाने चांगली मात्र बाजी मात्र मारतायत आणि 6वं विकेट सुद्धा जाईल तो बॅक टू दी डगआउट. बराबर है, कुछ रूल्स एंड रेगुलेशन रहते हैं क्रिकेट में, उस हिसाब से जो है वो सही है, जो सही नहीं वो सही नहीं है, तो ये बात भी सही है। फ्रीचा चान्स मात्र दिला गेलाय. अगदी तवा मात्र तापतोय, लाल बुंद होतोय. तव्यावर पोळी मात्र भासता येईल का? उघडा डोळे बघा नीट. आता आहे फक्त आणि फक्त फ्री हिट. फ्रीचा चान्स मात्र दिला जातोय. यावेळी उंचानं मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. हवेमध्ये चेंडू मात्र तरंगतोय, पण झेल जरी टिपला गेला परंतु झेलाला मात्र महत्व नसेल, कारण 9चा चान्स होता, फ्री हिटचा चान्स होता आणि फ्री हिट थोडंसं गमावला गेलाय. एकच धावा संपन्न केल्या जातील आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 धावा. 9 तो लगभग कितनी गेंदे बाकी है अभी फिलहाल? 3 गेंदे बाकी है, तो लगभग 15 के आसपास जरूर बनाना चाहेंगे। और अगर पूरा टारगेट अगर ये रखेंगे चेस करने के लिए तो 40, कम से कम 40, बिकॉज इनके पास बॉलर्स है। मिस्टर अल्केश हलक्या शतकाने खेळून करण्याचा प्रयत्न मात्र करेल का? कारण षटक आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ बोलायचं म्हटलं म्हणजे फक्त तुफानी फलंदाजी करावी लागेल. इव्हनचे षटकार ठोठावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. ती ताकद आहे, ती धमक आहे, ती अल्केश आणि त्या गोलंदाजाकडे. धुमासून गालेपर्यंत व्यवस्थित बॅटेची कडा मात्र घेतली जाते. बॅटेशी संपर्क, थोडंसं आपण पॉवर प्लेचं षटक आपण पाहायला मात्र मिळत नाहीये. पॉवर प्लेचं यार्ड थोडंसं गाठला गेलंय. 38चं सर्कल थोडंसं क्रॉस होईपर्यंत 2 धावा परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर तब्बल 1 म्हणजे 11 धावा. एक्चुअली ये जब रन ले रहे थे तब इनको मैं स्पीड देख रहा था कि जरूर ये जो बोलते ना वो बोल्ट ऐसा ये दौड़ते हैं अल्केश। ऐसा 2 रन दौड़ के निकलना आसान बात नहीं है, बहुत बड़ी बात है। अल्केशचा जर आपण लुक पाहायला गेला तर शेन वॉटसनची मात्र आठवण येते. अगदी तीच पर्सनॅलिटी, तो लुक आणि ती पर्सनॅलिटी, ती हाईट, अगदी चमक पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सशिपच्या साह्याने हलक्या हाताने चेंडूला कट केला गेला आणि नक्कीच आपण पाहू शकाल 38च्या सर्कल मध्ये
जरूर बिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाठवण्याचं काम मात्र केलं होतं आणि एकच धावेवर समाधान. चेंडू थोडंसं रिव्हर्सच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पण अगदी चेंडू आला गेला आणि फक्त बॅटला फक्त वर केलं गेलं. 2 ओवर की मैच है तो इसमें 30 रन अच्छा है. मुझे 3 ओवर लगा इसलिए मैं 40 बोला था. 2 ओवर की मैच है ना, तो इसमें 30 रन एक अच्छा एक फाइटेबल स्कोर रहेगा. अभी स्कोर पहुंचा है 12 रन पर, तो अच्छा ये स्कोर अभी भी अच्छा साबित हो रहा है. यावेळी अपील मात्र केली जाते, परंतु चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 12 धावा. तुर्तास थांबूया आणि ऐकूया डीजेला. अनिकेत नवरा पाठाव बसला हलदीचे दिसाला. अनिकेत नवरा पाठाव बसला हलदीचे दिसाला. धन्यवाद. अगदी आपण पाहू शकाल न्यूझीलंड संघ थोडीशी मात्र चांगली बाजी मारतोय. अगदी 46.1 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. 212 धावा संपन्न केल्या गेल्यात. 6 विकेटचं पतन मात्र केले गेले. तर नक्कीच इंडिया संघाने प्रतिस्पर्धी संघाला चला घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाहीये. आतापर्यंत पाहू शकाल नवीन गोलंदाज मार्कवरती सजवईल तर मिस्टर विजय उर्फ बंधू या नावाने मात्र चांगली पसंती मात्र मिळवली गेली. अजूनही शेवटचे 6 चेंडू शेष. मौका बनता है तो फिर चौका या फिर छक्का भी बनता है, क्योंकि सामने ओहो हो क्या सुपर शॉट था. यहाँ पे लॉन्ग ऑन की तरफ काफी बढ़िया फील्डिंग का यहाँ पे नज़ारा देखने को मिला. एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा. ऊंचा शॉट खेलना चाहेंगे. अभी ये धीरे धीरे 30 नहीं, मैं अभी 25 रन बोलना चाहूँगा. 25 तक स्कोर अच्छा रहेगा, क्योंकि जैसे जैसे गेंदें निकलती जाएगी वैसे वैसे स्कोर भी वैसा आप खेल रहे हो उस हिसाब से वो कम ज़्यादा होता रहेगा. खरोखर आपण उल्लेख केला गेला, जसं आपण सूर्य मात्र अस्ताला जातोय तसं त्याप्रमाणे क्लायमेट सुद्धा ॲटमॉस्फिअर सुद्धा मात्र बदलला जातोय आणि षटकार ठोठवण्यासाठी थोडीशी ताकद वापरावी लागेल. कारण आपण पाहिलं तर मॅच आपण मध्ये आडवा पट्टा खेळला गेला, चेंडू मात्र आतल्या आत राहिला जातो. चांगली बॅटिंग यावेळी तितक्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळते. क्योंकि रियांश प्रतिष्ठान ने जो गेंदबाजी सौंपी है विजय भाई के पास, तो वो कुछ ना कुछ सोच के ही सौंपी है. काफी अच्छा कवर ड्राइव, बेहतरीन कवर ड्राइव. यावेळी अगदी पाहिला गेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र भिरकावून दिला गेलाय. यावेळी येतोय चंद्रकांत ब्रायंटचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिला गेला 2 प्लेयरच्या आतमधून एक्स्ट्रा कव्हर डीप फॉरवर्डच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं आणि चौकाराने संघाची धावसंख्या बदलेल आणि जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. फिर से एक बार 4 गेंदे शेष है. रानगांव कप्तान और बिरवाड़ी कप्तान प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाइएगा प्लीज. रानगांव और बिरवाड़ी. ओहो ये क्या हो रहा है, ये नहीं होना चाहिए, वही हो रहा है. मिस केलाय यू मिस आय हिट मात्र करावं लागेल आणि त्याप्रमाणे गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. अगदी चांगली विजय चांगली गोलंदाजी करतोय. विजयचा उल्लेख केला गेला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. विजयचा उल्लेख केला गेला तर गोरसाई बी संघामधून खेळतोय. चांगला खेळाडू आहे, एक संधी आहे. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न, जीवदान मात्र दिलं जाईल का. यावेळी थोडस यष्टी मात्र उचलली गेली आहे. तंबूच्या अस्ताला परतावा लागेल आणि आपण पाहू शकाल एकंदरीत येस इट इज अ वाईड सोयरी चेंडू पाहायला मिळेल आणि तंबूच्या अस्ताला निघून जातो तो फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर चंद्रकांत. ऐकूया छोटीशी धून. थैंक यू डीजे. रानगांव वर्सेस बिरवाड़ी अगला मैच, तो दोनों कप्तानों ने प्लीज कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिएगा. रानगांव वर्सेस बिरवाड़ी प्लीज, क्योंकि अपने पास बहुत वक्त बहुत कम है. फाइनल ग्रैंड फिनाले भी खेलना है अपना बीएनसीसी टूर्नामेंट का. प्लीज. धन्यवाद. चला या सोयरी चेंडूने आपण संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 धावा. 1.3 चेंडू सकाळी तो संपन्न होतोय. एक्सक्यूज, थोड़ा ग्राउंड के बाहर से आ जाइएगा प्लीज, क्योंकि मैच रनिंग चल रहा है. डिस्टर्बेंस. थैंक चला यू. बिरवाडी संघ आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं प्लीज सहकार्य करायचंय. चांगली गोलंदाजी तितक्या ताकदीची आपण पाहू शकाल. विजय
चांगली गोलंदाजी गुरुसाई बी संघामधून बिलॉंग करतायत. टेनिसच्या जगतामध्ये मोठमोठ्या खेळाडूंनी दिग्गजांनी मात्र वर्णी लागली. असं किरण अंबाला असतील, कृष्ण सातपुते असतील, भावेश पवार असतील, प्रतिमेश ठाकूर असतील आणि अनेक मोठमोठे खेळाडू, वर्धिन्य काझी असेल, मोठमोठे खेळाडूंची नक्की वर्णी लागली गेली. वेळी मारण्याच्या प्रयत्नात विजय विजय नक्कीच आपण पाहिलं जाते. विजयाची पाऊल आणि हे ते नक्की जिंकण्याची चाहूल पाहायला मात्र मिळेल का? चांगलं अप्रतिम अशी गोलंदाजी विजय मात्र हाताळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण विचार केला तर जाऊन पोहोचते 18 धावा. 4 चेंडू फेकून दिले, शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतात. 25 तक का स्कोर अच्छा रहेगा, मैं पहले से ही बोल चुका हूँ. वैसा अगर ये करते, क्योंकि इनके पास वो क्षमता है, कर सकते हैं. बट यहाँ पे जो विजय भाई ये गेंदबाजी काफी बढ़िया कर रहे हैं, जवाब दे रहे हैं कि चलो एक वाइड गए तो क्या हुआ, वापस कमबैक करते हुए नजर आ रहे हैं. 2 गेंदे शेष है, क्या एक हाथ 6 रन आएंगे तो खुशी जरूर महसूस होगी इनके खेमे में, पाम के खेमे में. एक हाथ एक छक्का जरूर आना चाहिए इस 2 गेंद में. यावेळी आपण पाहू शकाल अगदी लोंगनच्या विजर मध्ये चेंडू मात्र नक्की हिट केला जाईल. फेकी करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय आणि 2 धावा इथे संपन्न केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते, ती तब्बल 20 धावा. शेवटचा चेंडू अगदी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. चला रानगाव संघाचा कर्णधार शेवटची विनंती असेल, रानगाव संघाला शेवटचा कॉल असेल, आपण जिथे असाल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. चेतन सर, आपण पाहिले गेले तर विजयने थोडंसं धावसंख्या स्थिरावून ठेवली गेली. खूपच चांगली गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. इनको मैं पाम में भी देखा हूँ, बहुत बढ़िया ऐसा ये ऑलराउंडर है. ओहो, ये क्या कैच लपक पाएंगे या फिर 4 रन जाएंगे, ये देखना पड़ेगा. 4 रन के लिए जरूर ये गेंद जा चुकी है, तो जो जरूरत थी वही पूरी कर चुके हैं. धन्यवाद डीजे. चला आपण लगेचच बिरवाडी संघ आणि रानगाव संघ नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. विनंती असेल आमचे मान्यवर इथे लाभले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत तुमच्या क्रीडा नगरीमध्ये. हॅलो, आपल्या टुर्नामेंटसाठी आपल्या विरारवरून आमच्या विवाह होम्सचे मित्र आणि पंकापास रेस्टॉरंटचे मालिक माननीय श्री सिद्धांत सर इथे आलेले आहेत. सिद्धांत सेठ, मी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आनंद पवार यांना सांगेन की तुम्ही त्यांना गौरवित करायचं आहे. त्याचप्रमाणे आपले मित्र सिराज दादा, त्यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत. न्यूझीलंड संघ आपण पाहू शकाल अगदी 225 धावा, 227 धावा ते पाहायला मिळतात. 48 षटक इथे संपलं जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 227. 6 विकेटचं पतन केलं गेलंय. सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज, वेळ कमी आहे आपल्याकडे. बॅटर पाठवायचे. विश यू ऑल द बेस्ट पाम आणि पाम और रियांश प्रतिष्ठान, ये दोनों टीमों को मैं ऑल द बेस्ट देना चाहूँगा. 25 रनों का जिस हिसाब से जो मैं जजमेंट बोला था उसी हिसाब से आपको टारगेट मिला है. बट अभी देखना ये पसंद करेंगे कि जो धुरा दी है पहली ओवर की वो ये किसको दे रहे हैं, ये देखना पसंद करेंगे. क्या कुछ चेंजेस लाएंगे अभी इस बार, बिकॉज ये 2 ओवर की मैच है, तो इस 2 ओवर की मैच में पहली ओवर शायद चंद्रकांत डालेंगे, बिकॉज
उनमें काफी ऐसी एक क्षमता है कि जो कम रन देते हैं और विकेट भी चटका लेते हैं, मगर दूसरी ओवर कौन डालेगा ये सोचने वाली बात है, क्योंकि एक जगह पीयूष है तो दूसरी जगह अल्केश है। तो देखा जाए तो अल्केश एक अच्छी पसंद रहेगी, बट ये पहली ओवर मायने रखती है कि इस मैच का जो डिसीजन होगा पहली ओवर में। बट सेकंड ओवर अगर अल्केश जी डालते हैं तो उनके जो ज़्यादातर कभी कभी शॉर्ट पिच हाफ पिच डालते हैं वो काफ़ी खतरनाक साबित होते हैं, क्योंकि बैट्समैन उस पर पूरा ऐसा फायदा जरूर उठाएगा। और रही बात पीयूष की, शायद पीयूष नहीं मयूरेश यश की, तो इन पे थोड़ा कम लग रहा है विश्वास। ये देखो इस गेंद को टटोल दिया, शायद 6 रन जा सकते हैं, और पहले गेंद पर छक्का, इरादा था पक्का, मार दिया छक्का। धन्यवाद थँक्यू सो मच। आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे पाम संघाने मात्र षटकाराने सुरुवात केली होती त्याचप्रमाणे षटकाराने सुरुवात मात्र केली गेली आहे। नाण्याची एक बाजू पडताळून पाहिली गेली, नाणा मात्र हवेमध्ये अजून तरंगतोय। एका बाजूला चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळते, ते नक्कीच आपण पाहू शकाल इंडिया वर्सेस न्यूझीलंड, आणि ते पाहायला मिळते। यावेळी स्लॉग स्वीप केला गेलाय पंचाकडे अपीलला वकीलला मात्र पुरावे लागतील, आणि पुरावे मात्र स्पष्ट नाहीयेत। सुपर बॉलिंग मात्र म्हणावी लागेल। बहुत बेहतरीन वकील का अपील वकील, वाह क्या डायलॉग्स है, अच्छा लगा, बहुत अच्छा है। अच्छा लगता है जब आप ये ऐसे बोलते हैं कि अपील को वकील को अपील। अच्छा है, बहुत अच्छा है। अगली गेंद डालने का प्रयास करेंगे इस बार, चंद्रकांत के हाथ में सब मैच है, और इस गेंद को टटोल दिया। फील्डिंग का अच्छी करना चाहते थे, मगर यहाँ पे 2 रन जरूर चुराने का प्रयास करेंगे, क्योंकि भाग मिल्खा भाग ये उदाहरण इस मैदान पर देखने को मिल रहा है। उसमें जो कामयाबी हासिल करता है वो आगे बढ़ता है, तो यही उदाहरण यहाँ पे रियांश प्रतिष्ठान टीम के दे रहे हैं, क्योंकि उनको जरूरत है उस चीज की जिस चीज को उनको पूरा करना ही करना है। तो स्कोर बढ़ते हुए नजर आ रहा है 8 रन पर, तो 25 रनों का पीछा करते हुए टीम, और उसे रोकने के लिए पाम टीम एक कोशिश कर रही है। दोन्ही संघ मात्र संघर्ष करतोय, संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचतोय। काय क्रिकेट पाहायला मिळते, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, याला म्हणतात एक संवेदनशील पूर्ण क्रिकेट। सेन्सिटिव्ह आहे, कधी मिळेल कधी कलाटणी मिळेल हे सांगू शकत नाही। यावेळी स्विचचा फटका पाहायला मिळतोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, जाईल चेंडू मात्र निघून जातोय, फरार होतोय, आणि येईल खणखणीत चौकार। भीमनगर विकास मंडळ हा येईल खणखणीत चौकार 2025। धन्यवाद सुरेख। आपण पाहू शकाल अगदी स्विचचा फटका खेळला गेला, थर्डमॅनच्या रिझनला पाठवण्याचं काम मात्र करतोय। सुपर बॅटिंग मात्र म्हणावे लागेल। एका बाजूला कामन सुद्धा मातब्बर संघ आहे, आणि एका बाजूला पाम सुद्धा मातब्बर संघ आहे। एका बाजूला पाहू शकाल एक भिवंडी मधून बिलॉंग करतोय, आणि एका बाजूला पाहिलं गेलं तर बोईसर मधून बिलॉंग करतोय। दोन्ही संघांची कडवा संघर्ष पाहायला मिळतोय या संघामध्ये। यावेळी स्लॉग स्वीप केला गेलाय, चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल, आणि यावेळी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत मिस्टर सुजी चेंडूपर्यंत पोहोचतोय। हा काना तू कमी मी का तू करेपर्यंत मिस्टर हिमांशू चेंडूमध्ये फेकी केली गेली हिट केली जाते। एसटीचं गॉन पाहायला मिळेल का? नशिबाची साथ मात्र मिळते, तब्बल हिट केला गेलाय, आणि मॅचला कलाटणी मात्र दिली गेली। विकेटचं पतन, आणि तत्पूर्वी ऐकूया एक विकेट जाता हुआ और गीत मैदान में आता हुआ। धन्यवाद डीजे। काय मॅचला रोमांच आला गेलाय। अगदी पाहिले गेलं ज्या पाम संघाने खेळला गेला तर 18 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष दिलं होतं, परंतु आता पुन्हा खेळले गेलेत 12 चेंडू आणि 25 धावा दिल्या गेल्यात। काय क्रिकेट, आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता होती, त्याचप्रमाणे पाराने षटकार लगावला आणि संघाला विजय केला गेला। पुन्हा तोच समीकरण पाहायला मिळतोय, 7 चेंडू आणि 11 धावा। दिल की धड़कने तेज होती जा रही है, यहाँ पे गेंद बल्ले पे भारी है, यहाँ पे गेंद जा रही है, और यहाँ पे 4 रन आ रही है। असं मात्र स्लोगन मात्र पाहायला मिळेल का? काय मॅच आहे, रोमांच आहे। अगदी येणारे 7 चेंडू आणि 11 धावा। रहिए ना बेखबर, सुनिए खास खबर, कौन आएगा अंदर कौन जाएगा बाहर, या फिर पाम जो लेकर आएगा झंडू पाम, या फिर रियांश प्रतिष्ठान लेकर जाएगा प्रतिष्ठा। वाह सुपर मैच, ओ हो कमाल है।
अपील केली गेली. एसटीडीचं गॉन मिस्टर विजय तंबूच्या अस्ताला परतला गेलाय. मोठा झटका, मोठा हादरा बसेल आणि तंबूच्या अस्ताला मात्र निघून जाईल. अगदी सेम समीकरण आला गेलंय. भूपेश राऊत 6 चेंडू 11 धावा. पुन्हा तीच मॅच 6 चेंडू आणि 11 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे 6 चेंडू 11 धावा होती तेव्हा आपली फलंदाजी होती पाम संघाची. परंतु आता 6 चेंडू 11 धावा आहेत, परंतु गोलंदाजी आहे. ज्याप्रमाणे उसळणी संघाने गोलंदाजी केली गेली आणि 1 चेंडूची जात्र आवश्यकता होती त्याप्रमाणे षटकार मात्र लगावला गेलाय. चला घाई करायचे दरम्यान आपण पाहू शकाल येणारे 6 चेंडू 11 धावा. बर्डन मात्र दिला गेलंय. सुजित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चर्चेला उदान, कम खर्चा ज्यादा चर्चा पाहायला मिळते. चर्चेचा विषय रंगला गेलाय. म्हणतात ना की अपयशी 2 साह्याने येतं, कोणाचं ऐकल्याने येतं आणि कोणाचं न ऐकल्याने येतं. ही अपयश आहे, यशाची पहिली पायरी म्हणून ज्याला ओळखतो. मॅच चालू गेली आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू 11 धावा सांभाळल्या गेल्या त्या पारस राऊत या फलंदाजाने. परंतु आता 6 चेंडू आणि 11 धावा ही जिम्मेदारी असेल ती पियुषकडे. मुश्किलें है लेकिन अभी कह नहीं सकते. ना रहा भी ना जाए, ना सहा भी ना जाए और कहा भी ना जाए, ऐसी ये मैच चल रही है. कोई भी टीम इसमें से जीत सकती है. अभी देखना है कि जो जिम्मेदारी देने में थोड़ा शायद कंफर्म कर रहे, शायद ये जिम्मेदारी पीयूष को, शायद पीयूष को देंगे. पिछली मैच का अगर भुला के अगर गेंदबाजी करते, उसके पहले की पहली मैच में जो परफॉर्मेंस दिया था वही करना चाहिए. प्लीज स्पीड अप कीजिए प्लीज, क्योंकि और भी मैचेस खेलने हैं. आपके सामने गणित, आपके सामने 6 गेंदे बची है और आपको 11 रन बनाए. तो ये सादा सिंपल आपके पास कैलकुलेशन है, तो ये कॉमन सेंस है. येणारे 6 चेंडू 11 धावा. ज्याप्रमाणे उसळणी संघाने गोलंदाजी केली त्याप्रमाणे केली गेली तर नक्कीच पाम संघ पराभूत होईल. आणि ज्या संघाने पाम संघाने फलंदाजी केली गेली तशीच फलंदाजी कामन संघाने केली गेली तर विजयाच्या दिशेला जाल. हे एक समीकरण आहे. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. मॅच मात्र बनेल का? नक्कीच धुरा मात्र दिली गेली. दोन्ही फलंदाज, एका बाजूला सचिन, एका बाजूला मिस्टर निखिलेश. मॅच मात्र बनली गेली आहे. मिस्टर पियुष स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड सजवली गेली आहे. टीम है 11 रन की जरूरत. पंच वळतायत स्वैरी चेंडू. थोडस खराब अशी लेंथ ऑफ लाईन. येणारे 6 चेंडू आणि 10 धावा. यही तो बोल रहा हूं मैं कि रहा भी ना जाए, सहा भी ना जाए, कहा भी ना जाए. अभी जिम्मेदारी तो दी है. ये मैच अगर खींच के लाना है पाम को तो ये पीयूष को करना होगा. अच्छी गेंदें डालना होगा. मगर यहाँ पे सचिन, अगर सचिन की याद आई तो सचिन जरूर आएगा. फुल्ली लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. खराब असा चेंडू. धावावर धावा आहे आणि नक्कीच इकडे येतोय घाव आहे. आणि यालाच म्हणतात क्रिकेटला वाव आहे. काय क्रिकेट पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट. सुपर फलंदाजी, नक्की याला म्हणतात तर नशिबाची साथ. ही नशिबाची जोडी. ज्याप्रमाणे पारसने सुद्धा फलंदाजी केली गेली तेव्हा सुद्धा असाच मॅच होतो रोमांच. पुनश्च पाम संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्फत मात्र सज्जवतोय. प्रगती पथावरती पाहू शकाल. आणि 2 चेंडू वाईट पाहायला मात्र मिळतोय. मिस्टर पियुष खराब अशी लेंथ ऑफ लाईन. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टर सुजित अगदी मिड ऑनच्या विजन मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू मात्र हातामध्ये विसवून घेतला गेला आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 17 धावा. येणारे 5 चेंडू आणि 8 धावा. मुझे तो तेंदुलकर की याद आती कि तेंदुलकर इन्होंने 2 दफा अपने 6 बॉल में 5 रन भी नहीं दिए थे, 3 रन दिए थे तो अपने को फाइनल मैच ही जीता दी थी. यहाँ तो उस प्रकार की गेंदबाजी नहीं दिख रही है. देखो किस प्रकार की गेंदबाजी कर रहे हैं. ये मैं पहले ही बोल चुका था कि जो ओवर है, जो कॉन्फिडेंस है, उस जो कॉन्फिडेंस वाले खिलाड़ी को बॉलिंग देना चाहिए था. ये माय पर्सनल ओपिनियन. लाईन बदललाय. भीती वाटलीये. भय आहे. थोडंसं नक्कीच कानमंत्र द्यावा लागेल. कानमंत्राची गरज पाहायला मिळतीये. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अगदी वाईट आणि दशा ही मात्र वाईट पाहायला मिळतीये. काय क्रिकेट. जैसी गेंद वैसी नसीहत. अच्छे गेंदों का सम्मान और बुरे गेंदों का अपमान. इस बार रियांश प्रतिष्ठान प्लस में चलता हुआ नजर आ रहा है. बिकॉज ऑफ नसीब के कारण उनको वाइट गेंदें जरूर मिल रही है. और इस बार शायद कट करने में
सफल यानी डॉट करने में सफल हुए, तो चलो थोड़ा माइंड का भी यूज करना चाहिए। आपका कॉन्फिडेंस लेवल उस प्रकार का चाहिए। आप इंटरनेशनल पे लेवल पे देखो कैसे गेंदबाजी करते हैं, उनका कॉन्फिडेंस लेवल क्या रहता है, वो कॉन्फिडेंस लेवल अपना लोकल लेवल पे क्यों नहीं आता है, उनका कॉन्फिडेंस बढ़ाना चाहिए। लेकिन आप कहा कॉन्फिडेंस का आप उल्लेख किया, कॉन्फिडेंस अपन को अंदर जीत के लिए लेके जाता है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस जीत को बाहर लेके आता है। ये कॉन्फिडेंस और ओवर कॉन्फिडेंस दोनों में डिफरेंस बिटवीन है। सुपर मॅच, क्या लाल जवाब मॅच दिख रही है। येणारे 4 चेंडू आणि 7 धावा, जिंकण्यासाठी 7 आणि 7 मात्र द्यावी लागेल, ती गोलंदाजाला की फलंदाजाला। स्कूप केला गेलाय, स्कूप केला गेलाय, चेंडूला वळवला गेलाय अगदी फाईन लेगच्या व्हिजनला आणि चेंडू मात्र निघून जाईल स्कूपच्या साह्याने आणि हा येईल पुनश्च खणखणीत दणदणीत आमदार चौकार, 4 धावा। चला प्रेशर बनला गेलाय, प्रेशर क्रिएट केलाय अगदी पाहिलं गेलं पारसने 1 चेंडू 1 धावा संपन्न केल्या गेल्या, परंतु 1 चेंडू 1 धावांवर सामना मात्र जाईल का? चेंडूला फक्त स्कूप केला गेलाय, चेंडूला फाईन लेगच्या विजनला पाठवला गेलाय। काय बॅटिंग मात्र म्हणावी लागेल ती नक्कीच निखिलेश यांच्या माध्यमातून सुपर बॅटिंग, हॅट्स ऑफ यू। मेरा चॉइस तो अल्केश था, बट ये माय पर्सनल ओपिनियन, मैं बोल सकता हूँ ऐसा कुछ नहीं। बट अभी जो हो गई गलती, आपको आप आखिरी अंतिम पड़ाव तक जाने का ही आपके लिए जो बोलते हैं ना एक रास्ता बन रहा था, बना या जा रहा था, आपके पारस ने बनाया था उस रास्ते को, आपने लगता है कि कच्चा सीमेंट डाला कि क्या, कौन सा सीमेंट डाला, इसके कारण वो रास्ता ही पूरी तरह बिगड़ गया था। अब तक तो मैं बोल सकता हूँ, बट अभी भी होप्स नेवर डाइज। चला स्पीड अप करायचं आहे, Speed up, थोडंसं प्लीज विनंती आहे, थोडं घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाही। अगदी येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता, की हृदयाचे ठोके मात्र वाढले गेलेत। गेल्या मॅच मध्ये सुद्धा हीच ठोके होते, हीच ताकद होती, हीच हृदयाची स्पंदने होती। पुनश्च 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळते। पुन्हा एकदा नक्कीच ठोके मात्र वाढले गेलेत। त्या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय। अगदी मिस्टर निखिलेशला पाहिलं गेले, चेंडूला फक्त स्कूप करतोय, चेंडूला चौकारासाठी पाठवतोय। निखिलेशकडे ताकद आहे त्या फलंदाजाची। जो अपने में कहा जाता है कि हर बार दिवाली दसरा नहीं रहता है, वैसा ही ये सिचुएशन मुझे लग रहा है। पुन्हा स्कूप केला गेलाय, स्कूप केलाय, चेंडू मात्र निघून जाईल, फरार होतोय, दनानून निघून जाईल आणि कार्पेटला रोल करून थोडंसं हताश, निराश आणि नैराश्य पाहायला मिळतोय। चला पुढील संघ यायचा आहे, पराभूत व्हावं लागलं पाम संघाला। येस, थँक्यू सो मच, धन्यवाद। खराब अशी लेंथ ऑफ लाईन, पर्सनल ओपिनियनचं बोलायचं म्हटलं, जर कदाचित जर अल्केशने गोलंदाजी स्वीकारली असती तर मॅच वेगळ्या दिशेला भरकटली असती। पियुषला दिली गेली, पियुषने वाईट वर वाईट आणि दिशा सुद्धा वाईट करून ठेवली गेले। चला पुढील मॅच सुद्धा केला गेलाय, वाईट आणि दिशा ही मात्र वाईट, संघात केल्या सुद्धा वाईट आणि नक्कीच पराभूत होतोय संघ पाम संघ। तर एक छोटीशी धून।